प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण आंब्याची बर्फी बघणार आहोत, मँगो बर्फी. त्यासाठी मी इथे आंबे घेतलेत. राजापुरी आंबा आहे हा. आता याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचा आहे. अतिशय गोड आंबा आहे हा. आता याचा आपण पल्प काढून घेऊया. चला, आता पल्प काढून घेतला मी. आपल्या जेवणाच्या वाटीचं प्रमाण सांगते. 3 वाट्या पल्प काढून घेतला आंब्याचा. त्यानंतर जेवणाच्याच वाटीचं प्रमाण 1.5 वाटी खोबऱ्याचा किस बारीक करून घेतला. ओलं नारळ सुक्कं घेतलं तरीही चालेल. अर्धी वाटी बारीक रवा, अर्धी वाटी मिल्क पावडर, 1 चमचा वेलची पूड, सालीसकट बारीक करून घेतलेला आहे आणि विदाऊट शुगर करणार आहोत आपण. आंबा अतिशय गोड आहे, त्यामुळे साखरेची गरज नाही. आता इथे 2 चमचे तूप टाकून घेते मी. त्यात आपल्याला रवा थोडासा भाजून घ्यायचा. तुम्हाला जास्त गोड हवं असल्यास तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. यातच आता खोबऱ्याचा किस, कलर चेंज नाही होऊ द्यायचा, पण भाजलं पण पाहिजे या हिशोबाने. पल्प टाकून घेऊया. मिल्क पावडर, तर सर्व एकत्र करून घ्यायचं छान. आता यात वेलची पावडर घालूया. पुन्हा 1 चमचा साजूक तूप. आता ह्याचा छान घट्ट गोळा होऊ द्यायचा. आणि मग असं एक भांडं ग्रीस करून घ्यायचं आणि मग त्यात आपण हे ओतून घेऊया. आता थोडं आणखी घट्ट होऊ देऊया. हे बघा, आता बऱ्यापैकी घट्ट झाले. आता हे आपल्याला ओतून घ्यायचं, भांड्यामध्ये सेट करून घ्यायचं. असं टीन नसेल ना तर ताटात सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. गॅस बंद करूया. अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. यात तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील तर मिश्रणातच घालून घ्यायचे. गरम असतानाच आपण जेव्हा मिक्स करतो ना त्यावेळेसच करून घ्यायचं, ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर.
आता यावर आपल्याला थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ. काजू बदाम, काजू बदाम पिस्ता ऑप्शनल आहे, टाकले नाही तरी छान लागते ही बर्फी. विदाऊट शुगर आहे, करून बघा. आता ही गुलाबाच्या पाकळ्या घालते मी. आता ही 4-5 तास आपल्याला थंड करून घ्यायची आणि मग आपण याच्या वड्या पाडून घेऊया. तर 4-5 तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया. चला, आता 4-5 तास होऊन गेले. आता वड्या कट करूया आपण बर्फी. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता. चला, आता आपली मँगो बर्फी तयार आहे. बघू शकता तुम्ही. चवीला अतिशय छान होते. विदाऊट शुगर आहे, सर्वजण खाऊ शकतात. तर या पद्धतीने नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.